पशी आहे पहिला पशी आहे पहिला पशी. अरे बैल कुठं आहे माहिती आहे का? बॅरिकेड आहे बघा 10 नंबर तासाचं. ह्या साईडला आपण पाठी मागच्या वर्षी बांधला ना त्या खालच्या साईडला बैल. हॅलो 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 हां हॅलो देतेस का सांग. हॅलो 2-3 तास गेले शूटिंग बांधलं. तू घ्यायला कुठं संकेत बैल मागं सर म्हणजे सावली जरा मागे कटिंग फुल आहे. सावलीत तर घ्यायला पाहिजे. ऊन आहे त्याला पोरं पुढं आहेत ना. सावली जसं ऊन तिकडे जायचं ते पोरं पुढं आहेत ना पुढं आलं ते पब्लिक पण आहे ना. ऊन लागते नेमका तोंडावर लागते. ऊन तोंडावर नाही लागा बाई पाटणी लागते तोंडावर नाही. थोडं उशीर जरा थोडा उशीर जरा ऊन सारखं कधी तिकडचं इकडे सावली. मुंबईचा कालीच वार लागते ना. वार असेल तर पब्लिक थोडं मागं सर वार लागणार. नाही पब्लिक नाही कमी होणार ते तो आला मैदानामध्ये गर्दी चालूच आहे. मुंबईचा कालीज मथुर मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ बनवतो. छोटे छोटे व्हिडिओ येतील. इथं नेटवर्क नाही त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला खूप अडचण येते. तर बघूया जसे असे व्हिडिओ पडतील तुम्ही नक्की त्या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि दिवसभरात भरपूर सारे व्हिडिओ येतील पण थोड्या छोटे छोटे येतील. संध्याकाळी ज्या काही बाईट होतील त्या मोठे मोठे घेईल कारण मग इथून मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर फुल नेटवर्क आहे. आता इथं फुल पब्लिक आहे ना त्याच्यामुळे नेटवर्क नाही. तर बघूया चला हा व्हिडिओ पण मी आता 4 ते 3 मिनिटाचा चोरून टाकतो. इकडे बघा सुलतान पण इथं बाजूलाच आहे. सर्जासोबत पळाला. सुलतान पण सर्जासोबत दादा सर्जा यासोबत पलूच्या गटपात झाला आहे. खूप अंतरात गाडी आली. आता मथुर 100व्या गटामध्ये जाणार आहे. तर सर्वांना एक आतुरता लागली होती पण यावेळेला खूप वाट बघावं लागणार आहे कारण मैदानाचा शेवटचा गट म्हणजे मथुरचा गट आहे. पण कुठंतरी पब्लिक मला वाटतं शेवटपर्यंत थांबल कारण बघा काही मथुरचा एक फेरा पाहण्यासाठी येतात किंवा त्याच्यानंतर सेमीला पण मग इथे लाईव्हवर बघतात. पण आज मला वाटतं मथुरचे सर्व फेरे जे प्रेक्षक आहेत ते थांबतील बघायला. चला मथुरला सर्वांनी शुभेच्छा द्या. आजच्या मैदानासाठी हॅट्रिक चान्स पण आहे त्याला. बघूया आपण नक्कीच. आपल्याला वाटते की तो हॅट्रिक करून दाखवेल त्याच्या चाहत्यांसाठी. तर चला धन्यवाद.